मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज बीडमध्ये सरकारच्या विरोधात इशारा सभा घेत आहेत आणि या सभेतून नेमकं ते काय बोलणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्या सौऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकारने काम करायला हवं. फडणवीसांना देखील त्यांनी आवाहन केलंय की वेळकाढूपणा करू नये. त्यासोबतच सरकारला देखील इशारा दिलाय की मागे अंतरवली सराटीत जे झालं ते आता पुन्हा घडू नये. कसं पाहता या सभेकडे? जरांगेंना हे नक्की माहिती की एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासाठी काम करतायत, हे ते 10 वेळा मान्य करतील. आणि मग हे काम करत असताना ज्या काही चौकटी आहेत, कायदा आहे, नियम आहेत, त्याला सुद्धा तुम्हाला बांधील राहावं लागेल. एखादी घोषणा करून ती घोषणा जर अंमलबजावणीत आली नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून आता या अधिवेशनामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. बरं, मुख्यमंत्र्यांनी एकट्या फक्त मराठा समाजाची मांडली का, तर ओबीसीची मांडली, इतर समाजाची मांडली आणि कुणाला काय देतोय आम्ही हे स्पष्टपणे केलेलं आहे. म्हणून सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची मानसिकता ही आरक्षण देण्यासंदर्भात आहे आणि याची कल्पना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आहे, सर्व समाजाच्या नागरिकांना आहे. म्हणून आजची त्यांची सभा होते, सभा निश्चितच प्रचंड होईल. परंतु त्याच्यामध्ये आपण कधीही त्यांच्या सभेला परमिशन किंवा त्यांच्या सभेला अडवणूक असं कधी कोणताही प्रकार केलेला नाही. म्हणून आजची सभा त्यांची चांगली व्हावी. उपाय म्हणून काही ठिकाणी काही लोक अशा सभेमध्ये गोंधळ घालायचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी पोलिसांनी संरक्षण जर दिलं असेल तर त्याचा त्यांनी त्याचा सन्मान केला पाहिजे की आपल्या सभेमध्ये कोणतंही विघ्न नको. जे आंदोलन आपलं इतक्या चांगल्या स्टेजला चाललंय किंवा आपण करतोय, लोकांचा पाठिंबा मिळतोय, परंतु याच्यात मध्ये समाजकंटकाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याची काळजी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. सभेवरती समाजकंटकांचं सावट आहे असं म्हणावं? सावट म्हणता येणार नाही, परंतु असतं, या सभेमध्ये असतात हुल्लडबाजी करणारे लोक असतात. तुम्ही कुठेही पहा, मिरवणूक, साधी मिरवणूक जरी असेल, एखादा कोणत्याही मोर्चा असेल, एखादा असा माणूस निघतो की तो काही ना काहीतरी निमित्त मात्र काहीतरी करून जातो आणि त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात. म्हणून अंतरवली सराटीमध्ये झालं ते प्रकार कधीही होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे. बरं, सुषमा अंधारेंनी आज एक पत्र लिहिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी संस्कृतमध्ये नीलम गोरेंना हे पत्र लिहिलेलं आहे. हक्कभंग प्रकरणी त्यांनी त्या ठिकाणी संस्कृतमध्ये पत्र लिहून म्हटलेलं आहे की तुरुंगवास पत्करीन पण मी माफी मागणार नाही. उबाठा गटाकडे अत्यंत विद्वान लोक आहेत, त्यातले हे एक आहे. आज संस्कृतमध्ये लिहिलंय. यावर जर उपसभापतीने जर काही जर पत्रव्यवहार केला तर उद्या त्यांचं पत्र उर्दूमध्ये यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. कारण की सर्व भाषाचं ज्ञान असणारा, विद्वान असणारी हे उठाव गटाचे नेते असल्यामुळं विशेष काही नाहीये. संजय राऊत म्हणतायत की ईव्हीएम वर नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आम्ही 300 नाही तर 500च्या पार जाऊ. 500 नाही 600च्या पार जातील. कारण की लोकसभेमध्ये आकडाच काहीतरी 528-45 जे आहे त्याच्याही पार जाऊ शकतात. तारतम्य नसलेल्या माणसाला, ज्याची मानसिकता ढासळलेली आहे, असेच माणसं अशी विधान करू शकतात. हा एकमेव जगातला या देशातला माणूस आहे की फक्त यांनी बोललं तरी मोदीने ऐकलं पाहिजे असं याची मानसिकता आहे. म्हणून या माणसाकडे कोणी लक्ष देत नाही. हा फक्त इथं सकाळी तुमच्याकडे येऊन काहीतरी बोलत असतो, तेवढंच त्याचं महत्व आहे. म्हणून निवडणुका या जशा ईव्हीएमवर चालतात तशा होतील आणि त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा आता जागोजागी सरकारने दाखवायला सुरुवात सुद्धा केली आहे. 23 तारखेला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे असं बोललं जातं आणि त्यामुळे त्यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं चिंतन शिबिराचं आयोजन केलेलं आहे. संजय राऊत हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर जात आहेत. संजय बडगुजर यांच्यावर जे आरोप झाले होते त्यानंतर आता संजय राऊत यांचा हा नाशिक दौरा, याकडे कसं पाहता? 23 जानेवारीला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस, तो आमच्यासाठी अत्यंत ज्याला म्हणतात आम्ही जल्लोषात साजरा करू, ते आमचं दैवत आहे. संजय राऊत जे जात आहेत ते चिंतन शिबिराला नाही तर त्या बडगुजरवर होणारे कारवाईचे धागेदोरे जर आपल्यापर्यंत आले तर आपण काय पाऊल उचललं पाहिजे यासाठी ऍडजस्टमेंट करण्यासाठी तेच नाशिकला जात आहेत. मग त्यांनी आपल्या विरोधात बोलू नये, त्याला काहीतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न हे करण्यासाठी जातोय. चिंतन त्यांचं हे की साला आता अंगलट आलं, आता कसं निभवायचं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. म्हणून चिंतन हा शब्द
शिवसेनेच्या शब्दकोशामध्ये नव्हता. शिवसेना प्रमुख हे एखादी गोष्ट करायची तर आदेश पद्धती होती. आता यांना चिंतन मनन हे स्वतःच्या पोट भरण्यासाठी केलेले यांचे धंदे आहेत. काँग्रेसच्या अडचणी वाढतात असं तुम्हाला वाटतंय का? कारण असं बोललं जाते की अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर आहेत, तर सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आणि 10 लाखाचा दंड सुद्धा त्यांना ठोठावण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या अडचणीमध्ये वाढ होते आणि भविष्यात काँग्रेसमध्ये फूट पडते असं तुम्हाला दिसतंय का कुठे? मी मागे 5-6 महिन्यापूर्वी सांगितलं की अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत. 5-6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आज प्रदेश अध्यक्षांनी सुद्धा तेच बोलले की ते भाजपमध्ये येतील. अनेक लोक आहेत असे, यांना आता स्थैर्य कुठं लाभत नाही. त्यांनी पाहिलं की इतके मोठ्या वातावरणामध्ये या 3 राज्यामध्ये भाजप बहुमताने निवडून आलेले आणि यांच्याकडे आता उबाठा गट असेल, शरद पवार असतील किंवा आणखीन काँग्रेस असेल, यांच्याकडे नेतृत्व नाहीये. नेतृत्वाची फळी आता संपलेली आहे. म्हणून आता त्यांना पर्याय नाही आणि त्यांना माहिती आहे की भविष्य हे शिवसेना भाजपचं पुढे आहे. म्हणून ते निश्चितच भाजपमध्ये म्हणा किंवा आमच्याकडे प्रवेश निश्चित करतील. नागपुरामध्ये काँग्रेसची 28 तारखेला काँग्रेस दिनानिमित्त त्या ठिकाणी सभा होते आणि लोकसभेचा बिगुल देखील वाजेल असं सुद्धा बोललं जात आहे. संघाच्याच नागपुरातून हा बिगुल वाजवण्याचा प्रयत्न करते काँग्रेस, त्यांना यश मिळेल असं वाटतं? नाही, हे काही इव्हेंट करतील ते, काही त्याला एवढं काही त्याला रिस्पॉन्सही मिळणार नाही, लोकही जाणार नाहीत. परंतु एक बातमी बनावी. आम्ही संघाच्या हेतून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली. हम किसी से डरते नाही असं जे काही उगाच आव्हानाचा जो प्रकार आहे तो ते करायचा प्रयत्न करतायत. परंतु तुम्ही आता एक लक्षात घ्या, काँग्रेस ही स्वबळावर तिथं सभा घेते. तिथं कुठेही राष्ट्रवादीचे ते शरद पवारचा गट किंवा उबाठा गटाचं कोणीही तिथं जाणार नाही. याचा अर्थ आता ही आघाडी सुद्धा महाराष्ट्रात टिकणार नाही, याचा हे संकेत त्यांनी या सभेच्या निमित्ताने दिलेले आहेत. बरं, भरत गोगावलेंचं काय? भरत गोगावले ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत ते पक्षासाठी अडचणीचं ठरतंय असं तुम्हाला वाटतं का? काही दिवसांपूर्वी त्यांनी एक विधान केलं होतं, काल SRP लागली. शिंदे आणि ठाकरे गटाचे दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत एकमेकांसमोर उभे टाकले, हमरी तुमरी झाली आणि प्रकरण चिघळेल अशी परिस्थिती निर्माण झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे याकडे कसं पाहाल? नाही, भरत गोगावलेने काय स्टेटमेंट केलं मी ते काय ऐकलेलं नाही. परंतु भरत गोगावलेने सुद्धा आपण एक पक्षाचे जबाबदार प्रतोद आहोत त्या अनुषंगाने बोललं पाहिजे, ज्याच्यामुळं वाद निर्माण होणार नाही. वादामध्ये जाण्यासाठी भडक वक्तव्य किंवा इतर करणं ही आपली जबाबदारी नाही. आपण पक्षाची भूमिका घेऊनच बोललं पाहिजे असा मला त्यांना सुद्धा विनंतीवजा सल्ला असणार आहे. भाच्याच्या लग्नामध्ये दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसले, त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले. एक फोटो असा सुद्धा आहे की ज्या ठिकाणी रश्मी ठाकरे ज्या आहेत त्या राज ठाकरे यांच्याशी बोलताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता प्रश्न अनेक उपस्थित केले जात आहेत की दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर मग भाजप आणि शिवसेनेचं काय होईल? काही होणार नाही. राज ठाकरेंना उद्धव ठाकरे साहेबांचा स्वभाव माहिती आहे. म्हणून एखाद्या म्हणजे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र येणं याचा अर्थ युती होणं किंवा सर्व राजकीय घडामोडी होणं असं होत नाही. राजसाहेबांनी उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते त्या टायमाला ते डिस्चार्ज मिळताना स्वतःच्या गाडीमध्ये त्यांना बसून ड्रायव्हिंग करत स्वतः मातोश्रीला घेऊन गेले होते आणि अनेक वेळा राजसाहेबांनी हा प्रयत्न सुद्धा केला होता. परंतु यांना उबाठा गटाला असं वाटतं की एका हाताने टाळी वाजली पाहिजे, अशी टाळी कधी वाजत नसते. म्हणून आता पर्याय दिसत नाहीत, म्हणून प्रत्येकाशी जवळकी साधण्याचा प्रयत्न निश्चितच उठाबघा टाकून होतोय. एक शेवटचा प्रश्न आहे, आदित्य ठाकरे सुद्धा टीका करतात मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक कळत नाही. आम्ही 6,000 कोटींचे घोटाळे महानगरपालिकेचे बाहेर काढले, कुठली कारवाई होत नाही, आम्ही बोलत राहू संघर्ष करत राहू असं थेट आव्हान जे आहे ते मुख्यमंत्र्यांना करतात. खरंच कळत नाही मुख्यमंत्र्याला. टेंडर आणि ट्रॅक्टर मधला फरक खरंच कळत नाही. कारण की तो ट्रॅक्टर चालवणारा माणूस किंवा शेतीत काम करणारा माणूस आहे. यांचा जन्मच टेंडर घोटाळ्यामधून झालेला आहे. यांना टेंडर हा शब्द अत्यंत महत्वाचा त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. म्हणून जर पाहिलं तर यांच्या बैठका, यांचे असलेले बिल्डरांशी संबंध, यांचे असलेले ठेकेदाराशी संबंध हे आपल्याला अनेक वेळाला पाहायला मिळतील. तुम्हाला ह्याच्यातून टेंडरमध्ये बाहेर पडा ना. कधीतरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोला ना, कधीतरी कामगाराच्या प्रश्नावर बोला ना, कधीतरी सर्वसामान्याच्या प्रश्नावर बोला ना. येऊन जाऊन पूर्ण ती मुंबईमध्ये खड्डे पडलेत. खड्डे काय शिंदे साहेबांनी पाडलेत आता.
25 वर्षामध्ये यांनी जे खड्डे केलेत ना ते बुजवायचं काम आता शिंदे साहेब करतात. ट्रॅक्टर कसं वापरलं जातं हे यांना ट्रॅक्टर हे प्रकारच माहीत नाही. हे मोठमोठ्या गाड्यात फिरणारे लोक यांना आणखी ट्रॅक्टरचं महत्व कळालं नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारा ट्रॅक्टरचं महत्व काय म्हणून या लोकांना आता दुकानदारी कशी वाचवायची याच्याकडे लक्ष आहे, किंवा जे ठेकेदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याच्यातून आपल्याला पर्सेंटेज कसं मिळेल यांच्याकडे यांचं लक्ष आहे. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं, त्यासोबतच भरत गोगावले यांनाही सल्ला दिलाय की कुठलाही वाद निर्माण होईल अशी वक्तव्य त्यांनी करता कामा नये. त्यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय आहे त्याबद्दलही विधान केलेलं आहे. आजच्या बीडच्या सभेमध्ये नेमकं जरांगे पाटील कशा पद्धतीने सरकारला आव्हान देणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आदिलचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.